आता काल आपण जे दोन व्हिडिओ मी जे अपलोड केलेत ते एक MCQ बेस्ड ऑन न्यूमेरिकल प्रॉब्लेम्स वरती एक केलेला होता आणि दुसरा जनरल मिसलेनियस। आता जो आपला पुढचा जो व्हिडिओ आहे त्यामध्ये मी तुम्हाला रिव्हिजन क्वेश्चन्स फ्रॉम व्हेरियस कॉम्पिटिटिव्ह एक्झाम हा पेज नंबर 639 पासून चालू होणार आहे। आता ह्यामध्ये सुद्धा आपण काय बघायचं आहे तर पर्टिक्युलरली थेरॉटिकल पार्ट ॲज वेल ॲज आपल्याला न्यूमेरिकल पार्टचे कसे क्वेश्चन्स व्हेरियस टाइप्स ऑफ सीईटी मध्ये आलेले आहेत ते बघून घ्यायचे। आता जर तुम्ही बघितलं 639 पेज वर जावा, त्यातला पहिला प्रॉब्लेम बघा, म्हणजे क्वेश्चन नंबर 1 त्यांनी काय दिले, द रेट ऑफ रिएक्शन A + B = प्रॉडक्ट इज गिवन बाय द इक्वेशन R = K into A raised concentration of A into concentration of B. If B is taken in large excess, the order of the reaction would be. आता लक्षात घ्या, हे ज्या वेळेला आपण सोडवतो तुम्ही यामध्ये लक्षात घ्या की आपल्याला जी ऑर्डर येणार आहे ती लार्ज मध्ये आपण कुठली घेणार आहे तर इफ B is taken in a large excess the order of the reaction would be. आता ज्या वेळेला रेट हा बघा तुम्ही R = K into A into B, म्हणजे विथ रिस्पेक्ट टू A ऑर्डर काय आहे 1 आहे, B ची सुद्धा विथ रिस्पेक्ट टू काय आहे 1 आहे, म्हणजे टोटल ऑर्डर काय यायला पाहिजे 1 + 1 = 2 आली पाहिजे कुणाची ओव्हरऑल रिएक्शन। परंतु तुम्हाला कंडिशन काय घातलेली आहे B इज इन अ लार्ज एक्सेस, म्हणजेच तुम्ही A ला आयसोलेट केलेला आहे। ओके, मग A ला आयसोलेट केलेला आहे म्हणजेच B चं कॉन्सन्ट्रेशन हे कॉन्स्टंट राहणार आहे। ओके, म्हणजेच A वरती आपल्याला रिएक्शनचा रेट अवलंबून आहे, म्हणजेच A ची ऑर्डर महत्वाची आहे, म्हणजे A किती आहे 1 आहे, म्हणून तुमची ऑर्डर ही फर्स्ट ऑर्डर येणार आहे, दॅट इज ऑप्शन बी। कारण का A वरती आपल्याला A च्या कॉन्सन्ट्रेशन वरती आपल्याला काय लागणार आहे महत्वाचा रिएक्शनचा रेट जो डिसाइड होणार आहे तो A च्या कॉन्सन्ट्रेशन होणार आहे आणि त्याची पॉवर काय आहे 1 आहे, हे लक्षात घ्या। आता त्याच्यानंतर पुढचा सेकंड पण दिलेला आहे बघा तुम्हाला, तो सुद्धा थिअरॉटिकल आहे। इफ अ इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ अ रिएक्टंट इन अ सर्टन रिएक्शन इज डबल्ड, काय केलेलं आहे सर्टन रिएक्शन इज डबल्ड, द हाफ लाईफ पिरियड ऑफ द रिएक्शन डबल्स द ऑर्डर ऑफ द रिएक्शन। परत काय लिहिलंय बघा, हा इथं काय दिले, इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ अ रिएक्टंट इन अ सर्टन रिएक्शन इज डबल्ड, द हाफ लाईफ पिरियड इज ऑल्सो डबल्ड, ओके, अँड द ऑर्डर ऑफ द रिएक्शन। आता T हाफ हा डायरेक्टली प्रोपोर्शनल कोणाला आहे रे, द कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिएक्शन कुणाच्या बाबतीत आहे विथ रिस्पेक्ट टू 0 ऑर्डर। जर फर्स्ट ऑर्डरच्या दृष्टिकोनातून जर बघितलं काय आलं तर T हाफ इज इनव्हर्सली, तिथं कॉन्सन्ट्रेशनला इंडिपेंडंट आहे हे लक्षात ठेवा फर्स्ट ऑर्डर करता। फक्त 0 ऑर्डरला काय आहे की हाफ लाईफ किंवा इनिशियल कॉन्सन्ट्रेशन हे डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन, कुणाचं कॉन्सन्ट्रेशन ला डायरेक्टली प्रोपोर्शनल असतं, म्हणजे जर 0 ऑर्डर असेल तर T हाफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 0 कॉन्सन्ट्रेशन हे येतं, म्हणून तुमचं ऑप्शन A येतं। हे बनारस हिंदू युनिव्हर्सिटीमध्ये विचारलेला प्रश्न आहे। पुढे बघा धनबादला विचारलेला आहे, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट अबाउट द कॅटॅलिस्ट इज आर ट्रू। आता बघा कॅटॅलिस्ट एक्सिलरेट्स द रेट ऑफ रिएक्शन by bringing down the energy of activation. Catalyst does not बघा participate in reaction. Catalyst makes the reaction more feasible. Catalyst, आता हे जर तुम्हाला सगळ्यात सोपं आहे राजानो, Catalyst accelerates the rate of reaction by bringing down the energy of activation. Activation energy म्हणजेच नवीन पाथ देतो हे आपण बघितलं कॅटॅलिस्टला, म्हणून ऑप्शन त्याचा येईल A ऑप्शन येईल। आता पुढचा जो पार्ट आहे फोर्थ, ह्यामध्ये काय आहे बघा, इन अ फर्स्ट रिएक्शन
बघा हा असा प्रश्न विचारला 75% ऑफ द रिएक्टंट डिसअपियर्ड इन 1.386 आवर. व्हॉट इज द रेट कॉन्स्टंट. आता पहिली काय दिलेली आहे की फर्स्ट रिएक्शन इन अ फर्स्ट. आता फर्स्ट म्हणजे फर्स्ट ऑर्डर आहे. फर्स्ट ऑर्डर म्हणजे लगेच तुम्हाला पर्टिक्युलर मॅथमॅटिकल एक्सप्रेशन काय येईल K इज इक्वल टू 2.303 अपॉन T लॉग ऑफ A अपॉन A मायनस एक्स. आता A ची व्हॅल्यू ह्याच्यात काय घेणार आहे तर तुम्ही 100% घेतलाय त्याच्यातलं 75% म्हणजेच K इज इक्वल टू 2.303. तुम्हाला टाइम किती दिलेला आहे बघा आवर्स दिलेला आहे 1.386. 2.303 अपॉन 1.386 लॉग ए म्हणजे इनिशियल कॉन्सन्ट्रेशन आहे किती असणार आहे 100 आणि ए मायनस एक्स काय येईल 100 मायनस 75. हे करा म्हणजेच तुमचं चौथ्याचं आन्सर हे तुम्हाला मिळून जाईल. अवघड आहे का तर हे सोपं आहे. आता पुढचा पाचवा बघा काय दिलंय अ सबस्टंट ए डिकम्पोजेस इन अ सोल्युशन फॉलोइंग द फर्स्ट ऑर्डर कायनेटिक्स. ओके आता हे प्रत्येक ठिकाणी महत्वाचं आहे बघा. फर्स्ट ऑर्डर कायनेटिक्स म्हणजे फर्स्ट ऑर्डर आहे कुणाची ए ची. फ्लास्क 1 कंटेन्स 1 लिटर ऑफ अ 1 मोलर सोल्युशन ऑफ ए and flask 2 contains 100 ml of a 0.6 molar solution. ओके हे लक्षात ठेवा. व्हॉल्यूम पण दिलेला आहे कॉन्सन्ट्रेशन पण दिलेला आहे फ्लास्क 1 मध्ये आणि फ्लास्क 2 मध्ये. आफ्टर 8 hours द कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इन अ फ्लास्क 1 बिकम्स 0.25 म्हणजे 1 मोलरचं 0.25 मोलर झालंय. व्हॉट विल बी द टाइम फॉर द कॉन्सन्ट्रेशन. काय सांगितलं व्हॉट विल बी द टाइम फॉर द कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इन अ फ्लास्क 2 टू बिकम 0.3 मोलर असं तुम्हाला विचारलेलं आहे. हे लक्षात ठेवा. आता फर्स्ट फ्लास्क हा जर तुम्ही घेतला बघा हा पुन्हा तुम्ही काय काय मांडून घ्यायचं आहे हे आपण बघूया. ह्याच्यामध्ये काय काय मांडून घेतलं तर ए डिकम्पोजेस म्हणजेच जर तुम्ही बघितलं तर R इज इक्वल टू K इंटू ए जी फर्स्ट ऑर्डर आहे हे लक्षात ठेवा. त्यांनी 2 फ्लास्क दिलेले आहेत फ्लास्क 1 अँड फ्लास्क 2. ओके फ्लास्क 1 मध्ये पहिलं जे आहे 1 लिटर आणि 1 मोलर आहे आणि इथं काय आहे बघा 100 ml दिलेला आहे आणि त्याच्या पुढे किती दिलेला आहे बघा 0.6 मोलर कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे. आता फ्लास्क 1 मोलरचं 0.25 मोलर एवढं आपल्याला बघायला मिळतं. ते सुद्धा किती आफ्टर 8 hours. किती आफ्टर 8 hours हे तुम्ही मांडून ठेवायचं सगळ्यांनी राजानो. आता तुम्हाला काय विचारले तर फॉर कॉन्सन्ट्रेशन ए इन अ फ्लास्क ह्याचं 0.3 मोलर येतंय. ओके मग ह्याचा आपल्याला काय करायचं आहे टाइम पिरियड काढायचा आहे. आता तुम्ही बघा पहिल्यांदा काय दिलंय बघा रे किती आपण घेतलंय की 0.25 म्हणजे 3/4 एवढं आपल्याला काय होतं एचं कॉन्सन्ट्रेशन ह्याला 8 hours लागतात. आणि मग आपल्याला इथं हाफ असतील तर किती लागणार आहेत हे आपण जर करायला गेलं तर ह्याचं उत्तर 4 येतं. आता हे 4 कसं येतं 4 hours हे आपल्याला सगळ्यात महत्वाचं. तुम्हाला माहिती आहे फर्स्ट ऑर्डर आहे K इज इक्वल टू 2.303 अपॉन T लॉग ऑफ ओके A0 अपॉन AT हे घेतो आपण. ओके आता ह्याच्यातनं K ची व्हॅल्यू काढा रे 2.303 किती दिलेले आहेत 8 hours दिलेले आहेत. लॉग A0 किती आहे 1 मोलर आहे ना रे. ओके आणि त्याला डिवाइडेड बाय 0.25 करा बरोबर आहे ना. 1 मोलर डिवाइडेड बाय 0.25 हे न काय येईल तुमची K ची व्हॅल्यू येईल. आता 1 अपॉन 0.25 म्हणजे किती येईल राजनो लॉग 4 येईल का नाही बघा बरोबर आहे ना. 25 चौक 100 म्हणजेच K ची व्हॅल्यू जर तुम्हाला काढायची असेल तर इथं 2.3038 लॉग ऑफ 4
हे तुम्हाला सोडवलं तर के ची व्हॅल्यू येईल. आता ही के ची व्हॅल्यू जी काय येईल ती पुढच्या याच्यात काय करायचं, टी इज इक्वल टू 2.303 अपॉन के लॉग ऑफ A0 अपॉन AT घ्या. आता 2.303 यातून तुम्ही के ची व्हॅल्यू काढलेली आहे, ती इथं के ची व्हॅल्यू टाकायची. ओके, आणि लॉग कुठला आहे तुम्हाला 0.6 डिवायडेड बाय 0.3 करा. म्हणजेच हे जर उत्तर सोडलं तर तुमचा टाइम फॅक्टर हा 4 आवर्स येतो. ह्या दोन्ही मेथडनं तुम्ही करू शकता. एक तर डायरेक्ट 3/4, चला 8 आहे तर ह्याला किती येईल, 4 येईल. डायरेक्ट आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशननं किंवा त्रैरासिकनं आपल्याला हे मांडून घेता येईल. तसंच ह्या पद्धतीनं सोडवता येईल. तुम्हाला जर सोडवायचं असेल तर ह्या पद्धतीनं सोडवा, म्हणजे इझिली येऊन जाईल. कारण इथं 2 कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे, इथं 2 कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे. इथं कसं आहे, इथं त्रैरासिक ए जो आहे तर 1 मोलर 0.25 म्हणजे 3/4 कंप्लीट व्हायला 8 आवर्स लागतील. तर हाफला किती लागतील, तर ते 4 आवर्स लागतील. हे लक्षात ठेवा. 3/4 आणि हाफ हे जर बघितलं तर आपल्याला हाफला त्याच्या निम्म येणार आहे. कशाच्या निम्म, 3/4च्या निम्म येतं. म्हणजेच 4 आवर्स आपल्याला बघायला मिळतील. एवढं लक्षात ठेवा. कळालं. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो. हा पर्टिक्युलरली हे एक्झाम्पल तुम्ही हे करून ठेवा, काय म्हणतात त्याला, स्टार मार्क करून ठेवा. म्हणजे तुम्हाला ते इझी सोडवता येईल, हे लक्षात घ्या. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू आपण आता. पुढचा प्रश्न बघत असताना सगळ्यात महत्वाचा जो येईल तो आपण बघूया की 6वा प्रश्न आहे बघा. हाफ लाईफ पिरियड ऑफ अ सेकंड ऑर्डर रिॲक्शन इज. आता लक्षात घ्या, ही इनव्हर्सली प्रपोर्शनल टू काय आहे, इनिशियल कॉन्सन्ट्रेशन येते. ओके, प्रपोर्शनल टू इनिशियल कॉन्सन्ट्रेशन नाही आहे. कारण हाफ लाईफ टी हाफ इज काय आहे, इनव्हर्सली प्रपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ अ रिॲक्टंट. आणि हे कुठं दिलेलं आहे राजानो, तर ते मी जे दिलेलं आहे तुम्हाला शेवट ज्यावेळेला सिनॉप्सिस पार्ट संपल्यानंतर मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये बऱ्याच त्यामध्ये मॅथमॅटिकल एक्सप्रेशन फर्स्ट ऑर्डर, सेकंड ऑर्डर, 0 ऑर्डर ह्याचे दिलेले आहेत. त्यामध्ये तुम्हाला टी हाफचं सुद्धा डायरेक्ट प्रपोर्शनल बघायला मिळेल. हे सगळ्यात लक्षात ठेवा. आता पुढचा जो पार्ट आहे तो 7वा बघा. हा सुद्धा आपल्याला थोडासा वेगळ्या पद्धतीनं क्वेश्चन आहे. तो कसा क्वेश्चन आहे, तर ऑक्सिडेशन ऑफ ऑक्झॅलिक ऍसिड. ऑक्सिडेशन ऑफ ऑक्झॅलिक ऍसिड कोणाबरोबर आहे, बाय ऍसिडिफाईड KMnO4 is an example of autocatalysis. It is due to which of the following. कोणामुळे होणार आहे, तर SO4 2- मुळे होणार आहे का, MnO4 2- मुळे होणार आहे का, Mn2+ मुळे होणार आहे का, K+ मुळे होणार आहे. आता इथं KMnO4 तर तुम्ही घेणारच आहे, लक्षात ठेवा. आता ऑक्झॅलिक ऍसिड म्हणजे COOH अँड COOH हे लक्षात ठेवा. आता इथं महत्वाचा पार्ट काय आहे की ऑक्झॅलिक ऍसिड COOH रिड्यूस होणार आहे आणि रिड्यूस होऊन तो CO2 मध्ये होणार आहे, हे लक्षात ठेवा. आता ऑक्झॅलिक ऍसिड कुणामुळे होणार आहे, तर KMnO4 तुम्हाला दिलेला आहे, KMnO4 ऍसिडिफाईड. आता ह्यामध्ये KMnO4 मध्ये जे आयोनिक फॉर्म्स मध्ये जर कोण असणार आहे तर Mn असणार आहे. म्हणजेच Mn+2 हा असणार आहे, हे लक्षात ठेवा. ओके, MnO4 त्याच्यामध्ये येत नाही, Mn+2. कारण का, ह्याच्यामध्ये ज्या वेळेला आता रिडक्शन म्हणजेच काय रे, ऑक्सिडेशन स्टेट कमी व्हायला पाहिजे ना. मग इथं जर KMnO4 ची ऑक्सिडेशन स्टेट जर काढायची झाली तर ही आपल्याला काय येईल, इक्वल टू 0 म्हटलं, K ची 1 म्हटली, Mn ची x, O जी -8. ओके, ठीक आहे. KMnO4 4 2 8 हा Mn, x म्हटलं MnO2 आहे, KMnO4 आहे, KMnO4 4 2 8. ओके, म्हणजेच x +7 आहे. आता ऑक्सिडेशन मध्ये प्लस चार्ज वाढतोय, मग इथं प्लस चार्ज +7चं ओके
आपल्याला रिडक्शन मध्ये न्यायचं आहे. रिडक्शन मध्ये नेत असताना तुम्हाला CO2 मध्ये त्याला कन्वर्ट करायचं आहे. COOH शुड बी कन्वर्टेड इनटू CO2 हे लक्षात जर ठेवलं तर कॅटॅलिसिस रिएक्शन्स मध्ये Mn चं कन्व्हर्जन म्हणजे Mn+7 चं कन्व्हर्जन हे Mn+2 मध्ये व्हायला पाहिजे. त्याच्यामध्ये MnO4 मायनस येईल का? येणार नाही. SO4 चा सवालच पैदा होत नाही. हे लक्षात घ्या. हा प्रॉब्लेमला सुद्धा टिक मार्क करून ठेवा. पुढं 9वा प्रश्न विचारलाय बघा. द हायड्रोलिसिस ऑफ इस्टर इन अल्कलाइन मीडियम इज. हायड्रोलिसिस ऑफ इस्टर इन अल्कलाइन मीडियम इज विचारलेला आहे. इट इज द फर्स्ट ऑर्डर रिएक्शन विथ मॉलिक्युलरिटी 1. ओके. सेकंड ऑर्डर रिएक्शन विथ मॉलिक्युलरिटी 2. फर्स्ट ऑर्डर रिएक्शन्स विथ मॉलिक्युलरिटी 2 आणि सेकंड ऑर्डर. आता मी सांगितलं ऍसिड हायड्रोलिसिस असेल तर इस्टर ही शुडो फर्स्ट ऑर्डर मध्ये जाते, परंतु तिची मॉलिक्युलरिटी 2 असते. परंतु अल्कलाइन हायड्रोलिसिस मध्ये आपल्याला जी ऑर्डर आहे म्हणजेच इस्टरचं सुद्धा कॉन्सन्ट्रेशन आणि वॉटरचं सुद्धा कॉन्सन्ट्रेशन हे दोन्हीही कन्सिडर केलं जातं. म्हणून ती सेकंड ऑर्डर आहे. कुणाची? अल्कलाइन हायड्रोलिसिस. मागच्या सिनॉप्सिस मध्ये सांगितलं होतं मी तुम्हाला, ऍसिडिक हायड्रोलिसिस असेल तर ती शुडो फर्स्ट ऑर्डर होते. अल्कलाइन असेल तर आपल्याला सेकंड ऑर्डर बघायला मिळते. आणि मॉलिक्युलरिटी म्हणजे 2 मॉलिक्युल्स वरती डिपेंडंट आहे. कुणाच्या? इस्टर आणि H2O. आणि म्हणून त्याचा ऑप्शन येईल तो बी येईल. सेकंड ऑर्डर रिएक्शन्स विथ मॉलिक्युलरिटी 2 हे लक्षात घ्या. आता पुढचं आपल्याला जो प्रश्न आहे तो बघा. अ रिएक्शन A to B फॉल्स अ सेकंड ऑर्डर कायनेटिक्स. सेकंड ऑर्डर कायनेटिक्स फॉल्स करतो. डबलिंग द कॉन्सन्ट्रेशन ऑफ A विल इनक्रीज द रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ B बाय फॅक्टर ऑफ. आता हा एक्झाम्पल सोडवताना तुम्हाला सेकंड ऑर्डर रिएक्शन दिलेली आहे. म्हणजेच K इज इक्वल टू म्हणजे K इज इक्वल टू नाही रेट. हा रेट काय असणार आहे राजानो? तर रेट असताना हे लक्षात ठेवा तर तो R इज इक्वल टू K इंटू A⁻² आहे. हे तुम्हाला दिलेलं आहे. त्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे की डबल करायचं आहे आपल्याला. कुणाचं? कॉन्सन्ट्रेशन K इंटू 2A चा ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजेच काय येणार राजानो बघा तुम्हाला 4K इंटू A⁻² म्हणजे किती टाइम्स येईल बघा? 4 टाइम्स येईल ना. म्हणजेच आन्सर काय येणार तुमचं? ऑप्शन सी येईल. दॅट इज 4 टाइम. हे लक्षात ठेवा. हा सुद्धा सीईटीला प्रश्न विचारला जाण्याची शक्यता असते. आता पुढे बघा. ओके. 11वा बघा. द रेट कॉन्स्टंट ऑफ अ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन हुज हाफ लाईफ इज 480 सेकंद दिलेला आहे. आता रेट कॉन्स्टंट ऑफ अ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन हुज हाफ लाईफ दिलेला आहे राजानो. बरोबर आहे ना. हाफ लाईफ दिलेला आहे म्हणजेच तुम्हाला फॉर्म्युला कुठला वापरायचा आहे रे? तर T हाफ इज इक्वल टू 0.693 अपॉन K. म्हणजेच K इज इक्वल टू 0.693 अपॉन T हाफ. T हाफची व्हॅल्यू दिलेली आहे ना. T हाफ टाका, K ची व्हॅल्यू येईल. दॅट इज युअर रेट कॉन्स्टंट. हे लक्षात ठेवा. म्हणजेच अगदी इझी पार्ट आहे. आता पुढचा 12वा प्रश्न बघा. सिलेक्ट द लॉ दॅट करस्पॉन्ड्स टू डाटा शोन फॉर द फॉलोइंग रिएक्शन. आता इथं बघा व्हेरियस टाईप तुम्हाला दिलेले आहेत. एक्सपेरिमेंट नंबर 1, 2, 3, 4 गेलेले आहेत. आता ह्याच्यावरून काय काढायचं आहे? रेट लॉ काढायचा आहे आपल्याला A आणि B चा. ओके. हे सगळ्यात महत्वाचं. आता तुम्ही काय करा? एक्सपेरिमेंट फ्रॉम एक्सपेरिमेंट 2+3. ओके. 2 आणि 3 याच्यामध्ये काय आहे? कॉन्सन्ट्रेशन ऑफ A सेम आहे बघा. आहे का? त्याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन Aचं चेंज झालेलं नाही आहे. आणि 1 and 4 मध्ये Bचं झालेलं नाही आहे. ओके. बघा हा तुम्ही
काय आहे, कॉन्सन्ट्रेशन सेकंड आणि थर्ड, जे एक्सपेरिमेंट नंबर 2 and 3 आणि 1 and 4 हे जर घेतलं म्हणजेच फ्रॉम एक्सपेरिमेंट, ओके, 1 and 4 and 2 and 3 आपल्याला काय बघायला मिळतं, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए डज नॉट चेंज. कुठेही कॉन्सन्ट्रेशन चेंज झाले का, एक्सपेरिमेंट वरला 0.012 आहे, ह्याला पण 0.012 आहे, हे लक्षात ठेवा. मग तुम्ही जर आपण घेतला पर्टिक्युलरली 1 म्हणजेच आपल्याला 1 डिवायडेड बाय 2, जे एक्सपेरिमेंट 1 डिवायडेड बाय 2. आता हे कसं करतात तुम्हाला बघा काय काय दिलेलं आहे बघा राजानो, की तुम्ही हिच्यामध्ये बघितलं एक्सपेरिमेंट नंबर 1 आणि एक्सपेरिमेंट नंबर 2, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए, ओके. आता 1 and 4 मध्ये किती आहे कॉन्सन्ट्रेशन, 0.012 आहे. 2 आणि 3 मध्ये किती आहे रे, तर 0.024 आहे. हे कॉन्सन्ट्रेशन सेमच आहे ना रे. म्हणजे आपल्याला इथं जर हे असेल तर इथं विथ रिस्पेक्ट टू कॉन्सन्ट्रेशन एच सेम आहे, म्हणजे विथ रिस्पेक्ट टू ए काय येणार आहे, विथ रिस्पेक्ट टू ए ही रिएक्शन असणार आहे 0 ऑर्डर, कारण का कॉन्सन्ट्रेशन इज सेम 1 and 4 मध्ये and 2 and 3 मध्ये. म्हणजे आपल्याला कोणाची ऑर्डर काढायची आहे राजानो, तर फक्त बी ची काढायची आहे. मग बी ची काढताना बघा 12वा नंबर म्हणजे 12वा आपल्याला न्यूमरिकल्स मध्ये पहिले 1 आणि 2 घ्या, इक्वेशन 1 डिवायडेड बाय इक्वेशन 2 करा. आता इक्वेशन 2 मध्ये इनिशियल रेट इक्वेशन 1 मध्ये किती येईल, 0.1 डिवायडेड बाय 0.8 करा. आणि कॉन्सन्ट्रेशन मध्ये आपल्याला काय करायचं आहे, 0.035 रेस टू एक्स डिवायडेड बाय 0.070 रेस टू वाय. हे सोडवलं तर तुम्हाला लक्षात घ्या हा 0.1 अपॉन 0.8 हे येईल. आणि इथं तुम्हाला 0.5 बघायला मिळतील रेस टू एक्स बघायला मिळेल, ओके. म्हणजेच 0.5 रेस टू एक्स, 0.1 डिवायडेड बाय 0.8 म्हणजेच 0.125 येईल. आणि हे ज्यावेळेला तुम्ही सोडवाल तर हा 0.5 चा ह्याचा जर बघितला तर हा क्यूब होईल की नाही बघा, म्हणजेच एक्स ची व्हॅल्यू 3 येईल की नाही बघा. म्हणजेच विथ रिस्पेक्ट टू बी काय आहे, ऑर्डर आहे 3 ऑर्डर आहे, हे लक्षात घ्या. हेन्स एक्स इज इक्वल टू 3 येणार आहे. म्हणजेच आपल्याला जो महत्वाचा पार्ट येईल त्याचा रेट इक्वल टू काय येणार, के इंटू बी रेस टू 3 येणार. कारण का विथ रिस्पेक्ट टू ए 0च आहे, म्हणजेच ए 0 म्हणजेच काय, ए रेस टू 0 म्हणजेच इक्वल टू 1 असणार आहे ना रे राजानो. म्हणून तिथं घेतलेलं नाही, त्यामुळे ऑप्शन काय येईल आपला, ए ऑप्शन बघायला मिळेल. हे लक्षात ठेवा. कळालं? किती मिनिटं दिलाय बघा तुम्हाला 13वा न्यूमरिकल्स. The reaction twice H2O2 equal to twice H2O plus O2 is R is equal to KH2O2 दिलेला आहे. आणि ती रिएक्शन्स तुम्हाला ओळखायची आहे. 0 ऑर्डर आहे, फर्स्ट ऑर्डर आहे, सेकंड ऑर्डर आहे का थर्ड ऑर्डर आहे, विच इज व्हेरी इझी सिंपल आहे. कारण का H2O2 च्या म्हणजे R इज इक्वल टू K इंटू ब्रॅकेट H2O2 त्याच्यावरती पॉवर किती आहे, 1 आहे ना. म्हणजेच काय येणार, फर्स्ट ऑर्डर रिएक्शन येणार आहे, म्हणजेच ऑप्शन बी येईल. हे लक्षात घ्या. ठीक आहे. आता पुढचा जो प्रश्न आहे, अ केमिकल रिएक्शन इज कॅटॅलाइज्ड बाय एक्स, हेन्स एक्स इज, आता कॅटॅलाइज केलेला आहे, डज नॉट अफेक्ट इक्विलिब्रियम कॉन्स्टंट ऑफ द रिएक्शन, डिक्रीज रेट कॉन्स्टंट ऑफ द रिएक्शन, रिड्यूसेस एन्थाल्पी ऑफ अ रिएक्शन, इन्क्रीज एक्टिव्हेशन एनर्जी ऑफ द रिएक्शन. आता कॅटॅलाइज केलं एक्स,
एक्स कधी इन्क्रीज करतो का रिएक्टिवेशन एनर्जी? म्हणजेच ऑप्शन डी नाहीच आहे. रिड्युसेस एन्थाल्पी ऑफ अ रिएक्शन, तो एन्थाल्पी रिड्यूस करतो का? तर रिड्यूस करू शकतो एन्थाल्पी, हीट ऑफ द रिएक्शन. ओके. आता डिक्रीज रेट कॉन्स्टंट, हा रेट कॉन्स्टंट करू शकतो, कारण का रेट ऑफ रिएक्शन इन्क्रीज किंवा डिक्रीज करायचं काम कोण करतं? कॅटॅलाइज बाय एक्स. आणि ए काय? डज नॉट अफेक्ट इक्विलिब्रियम कॉन्स्टंट ऑफ द रिएक्शन. अ केमिकल रिएक्शन इज कॅटॅलाइज बाय एक्स. एक्स द कॅटॅलिस्ट आहे, म्हणजेच एक्स काय करू शकत नाही, तर तो इक्विलिब्रियम कॉन्स्टंट हा पर्टिक्युलरली त्याच्यावरती तो अफेक्ट करत नाही. रेट कॉन्स्टंट वरती करणार, एन्थाल्पी वरती करणार आणि ऍक्टिव्हेशन एनर्जी वरती करणार. पुढं 16 बघा. द फिनॉमिनॉन ऑफ इमिशन ऑफ अ व्हिजिबल लाईट ॲज अ रिझल्ट ऑफ अ केमिकल चेंज इज नोन ॲज. तुम्हाला मी हे सांगितलं, केमिल्युमिनसन्स प्रॉपर्टी. एमिशन ऑफ अ व्हिजिबल लाईट फ्रॉम द केमिकल सबस्टन्स इज नोन ॲज अ केमिल्युमिनसन्स प्रॉपर्टी हे येते. आता त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा 18वा. फॉर अ झिरो ऑर्डर रिएक्शन ए टू पी टी हाफ इज. आता झिरो ऑर्डर दिलेली आहे रे राजानो. झिरो ऑर्डर डायरेक्ट तुम्हाला क्वेश्चन यायला पाहिजे आणि क्वेश्चनचं आन्सर पण आलं पाहिजे. टी हाफ A0/2K हे महत्वाचं आहे. ओके. कारण जर तुम्ही मॅथमॅटिकल एक्सप्रेशन्स बघितलं झिरो ऑर्डरचं, तर लगेच तुमच्या डोक्यात यायला पाहिजे A0/2K हे तुम्हाला बघायला मिळेल. ठीक आहे. आता पुढचं 20वं बघा. फॉर द फर्स्ट ऑर्डर रिएक्शन विथ रेट कॉन्स्टंट K विच एक्सप्रेशन गिव्स द हाफ लाईफ पिरियड. आता हाफ लाईफ पिरियड कुठला देणार रे? इंडिपेंडंट ऑफ द कॉन्सन्ट्रेशन आहे, म्हणजे ऑप्शन सी येणार आहे की नाही बघा. 0.693/K. आता हे कशावर अवलंबून आहे राजानो? सगळं थेरॉटिकली मॅथमॅटिकल एक्सप्रेशन जर तुम्ही बघितलं तर हे तुम्हाला येणार आहे. आता त्याच्या पुढचं बघा. द रेट कॉन्स्टंट इज गिवन बाय इक्वेशन K इक्वल टू P इंटू Z इंटू E रेस टू मायनस E रेस टू आहे बरं का, E रेस टू मायनस ER डिवायडेड बाय RT. विच फॅक्टर शुड रजिस्टर अ डिक्रीज फॉर द रिएक्शन टू प्रोड्यूस अ मोर रॅपिडली. विच फॅक्टर हा आपल्याला बघायला मिळायला पाहिजे. कुठला फॅक्टर रिड्यूस व्हायला पाहिजे रे रॅपिडली? तर हा जर तुम्ही बघितला, आता हे इक्वेशन काय आहे रे राजानो? हे जर तुम्ही बघितलं इक्वेशन, तर के आपल्याला काय आहे? हे अरेनियस इक्वेशन आहे. हे पुन्हा सांगतो तुम्हाला, हे अरेनियस इक्वेशन्स वरती आपल्याला महत्वाचा पार्ट येतो. ओके. आता हे अरेनियस इक्वेशन आपण कसं मांडतो रे? एक तर K इज इक्वल टू A इंटू E रेस टू मायनस EA बाय RT हा येतो, किंवा हा A म्हणजेच P इंटू Z इंटू E रेस टू मायनस EA बाय RT. आता तुमच्या ह्याच्यात काय दिलेलं आहे पुस्तकात? नुसतं E/RT दिलेलं आहे, मायनस, हे लक्षात ठेवा. आता जर तुम्ही बघितला हा K चा फॅक्टर आहे, हे लक्षात ठेवलं तर आपल्याला हा काय होईल रे? PZ अपॉन E रेस टू EA बाय RT येणार आहे की नाही रे? म्हणजे जर रॅपिड करायचं असेल, म्हणजे K ची व्हॅल्यू जर इन्क्रीज करायची असेल, तर तुम्हाला EA बाय RT हे डिक्रीजच व्हायला पाहिजे, कारण का इन्व्हर्सली आहे. EA बाय RT डिक्रीज, तर K ची व्हॅल्यू इन्क्रीज होणार. आणि P आणि Z ची व्हॅल्यू काय पाहिजे? इन्क्रीज. P आणि Z जर इन्क्रीज झालं तर K इन्क्रीज होईल, आणि EA बाय RT डिक्रीज झालं तर K इन्क्रीज होईल. हे लक्षात ठेवा. हा त्याला स्टार मार्क करून ठेवा. आता पुढचं 24वं एक्झाम्पल बघा. ओके. 24वं एक्झाम्पल काय दिलेलं आहे? द रिएक्शन N2O5 इन CCl4 twice NO2
plus half twice O2 is a first order in N2O5 with a rate constant 6.2 दिलेला आहे. What is the value of a rate of reaction when N2O5 equal to 1.25? मग आता हे सगळं मांडून घ्या रे राजानो. बघा काय दिलेलं आहे, फर्स्ट ऑर्डर आहे का नाही ही रिएक्शन, कुणाबरोबर डिकम्पोजिशन ऑफ N2O5. ओके, N2O5 चं डिकम्पोजिशन म्हणजे K इक्वल टू के नाही, कायम केच येतो माझ्या डोक्यात, तर लक्षात घ्या R रेट इक्वल टू K इंटू N2O5. हे फर्स्ट ऑर्डर आहे, हे तुम्ही मांडून घेतलेलं आहे. आता ह्यामध्ये K ची व्हॅल्यू किती दिलेली आहे बघा, 6.25 दिलेली आहे की नाही, इंटू 10⁻⁻⁴, आणि तुमचं कॉन्सन्ट्रेशन किती दिलेलं आहे N2O चं 1.25 दिलेलं आहे. एवढं सिंपल मल्टिप्लिकेशन करा म्हणजेच तुमचं उत्तर येईल, आणि ते येईल 7.75 इंटू 10⁻⁴, म्हणजेच तुमचा ऑप्शन येईल ए. ओके, पुढचा बघा, अ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन इज 75% complete after 32 minutes. When was 50% of the reaction completed? आता ह्याला काय करायचं राजानो, पुन्हा जर तुम्ही बघितलं ह्या 25 जो एमसीक्यू आहे, एमसीक्यू नंबर 25, त्यामध्ये बघा K इंटू परत 2.303 T log of A upon A minus X. ओके, तुम्हाला पर्टिक्युलरली पहिल्यांदा काय दिले बघा राजानो, त्यांनी 25 मध्ये एमसीक्यू नंबर फर्स्ट ऑर्डर रिएक्शन इज कम्प्लिटेड, म्हणजेच तुम्हाला टी ची व्हॅल्यू दिलेली आहे 32 आणि 75% कम्प्लीट झालेली आहे, म्हणजे 2.303 अपॉन 32 लॉग इनिशियल कॉन्सन्ट्रेशन असणार आहे म्हणजे ए 100 असणार आहे, ए मायनस एक्स असणार आहे 100 मायनस 75, म्हणजेच आपल्याला 100 डिवायडेड बाय 25 होईल. बरोबर आहे ना. ओके, 75 कम्प्लिटेड असल्यामुळं इथं 75 येईल बरं का, 75%. हे ना तुम्हाला के ची व्हॅल्यू येईल काढता. ओके, मग पुढचं काय दिलेलं आहे, के ची व्हॅल्यू काढली. आता तुम्हाला हाऊ मेनी म्हणजे किती टाइम लागणार आहे, टी इज इक्वल टू 2.303 अपॉन के लॉग ऑफ ए अपॉन ए मायनस एक्स. इनिशियल कॉन्सन्ट्रेशन तुमचं काय आहे राजानो, तर 2.303. हे के ही व्हॅल्यू इथं टाकायची, लॉग इनिशियल 100 आहे आणि 100 मायनस 50 करा, त्यावर तुम्हाला टाइम फॅक्टर येईल. हे पद्धतीनं आपल्याला सोडवायचं आहे, हे लक्षात ठेवा. कळलं, हे अवघड नाही आहे. ठीक आहे, मग बाकीचे क्वेश्चन्स तुम्ही आता सोडवा, आणि त्यातले जर तुम्हाला कुठलेही आपल्याला अवघड जात असतील किंवा समजले नसतील किंवा त्यातले कुठला एखादा प्रश्न जो मी पाठवलेले आहेत त्याच्यावरती तुम्हाला काही डाऊट्स असतील तर ते डाऊट्स मला कधी पण फोन करून विचारू शकता, किंवा आपल्या सरांना सांगून तुम्ही व्हॉट्सअपवरती मला विचारू शकता की सर हे तुम्ही जो मी PDF फाईल पाठवलेली आहे त्यातल्या कुठल्याही क्वेश्चनचं किंवा कुठल्याही न्यूमेरिकल्सचं डाऊट असेल तर तुम्ही ते विचारू शकता. आता इथं केमिकल कायनेटिक्समध्ये पहिल्या व्हिडिओमध्ये मी सिनॉप्सिस टाकलेलं होतं, दुसऱ्या व्हिडिओमध्ये जनरल अँड मिसेलेनियसची, त्यामध्ये आपण साधारणपणे 12 ते 13 क्वेश्चन्स न्यूमेरिकल सोडवून घेतले होते. त्याच्यानंतर आपण रिव्हिजन पॅटर्नमध्ये, ओके, रिव्हिजन त्यामध्ये एक साधारणपणे 15 ते 16 20 पर्यंत सोडवून घेतले होते, आणि आत्ता आपण 15 ते 16 असे मिळून साधारणपणे 50-60च्या वरती एमसीक्यू टाईप केमिकल कायनेटिक्सचे सोडवून घेतलेले आहेत. आणि ह्याच टाईपचे येतात, एक तर ऑर्डर विचारले जाते, ओके, म्हणजे ऑर्डर ऑफ द रिएक्शन्स विचारले जातं, रेट विचारला जातो, हे लक्षात ठेवा, किंवा फर्स्ट ऑर्डरचं दिलं जातं, फर्स्ट ऑर्डर देऊन 75% कम्प्लिटेड 25% कम्प्लिटेड असं दिलं जातं, किंवा कॅटॅलिस्टचा जो रोल आहे, कॅटॅलिस्टच्या जे ऍप्लिकेशन्स आहेत, कॅटॅलिस्टच्या ज्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, म्हणजेच तो ऍक्टिव्हेशन एनर्जी लोअर करतो, न्यू पाथ देतो, रेट ऑफ रिएक्शन इन्क्रीज करतो. ओके, ह्या सगळ्या कॅटॅलिस्टच्या प्रॉपर्टीज, कॅरेक्टरिस्टिक्स ह्या तुम्ही वाचायला पाहिजेत. ऑर्डर म्हणजे काय, मॉलिक्युलॅरिटी म्हणजे काय हे बघून घ्या. ओके, त्याच्यानंतर पर्टिक्युलर इनिशियल रेट मेथड म्हणजे काय
हे बघून घ्या. आणि सगळ्यात महत्वाचं जे मी तुम्हाला ग्राफिकल रिप्रेझेंटेशन पाठवलेलं आहे, फर्स्ट ऑर्डर, सेकंड ऑर्डर, थर्ड ऑर्डर, हे चांगल्यापैकी बघून जावा. आणि पहिल्या व्हिडिओमध्ये मी पर्टिक्युलरली एक समअप म्हणून कॅरेक्टर जे दिलेलं होतं, त्या समअप कॅरेक्टरमध्ये व्हेरियस मॅथमॅटिकल एक्सप्रेशन आणि टी हाफचं रिलेशन विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट ऑर्डर, विथ रिस्पेक्ट टू सेकंड ऑर्डर, विथ रिस्पेक्ट टू थर्ड ऑर्डर हे दिलेलं आहे. ते जरा बघून घ्या. नंतर युनिट, फर्स्ट ऑर्डरचं युनिट, सेकंड ऑर्डरचं युनिट, रेट ऑफ रिॲक्शनचं युनिट हे पण बघून जावा. एवढं जर केलं तर तुम्हाला 3 प्रश्न केमिकल कायनेटिक्स मधले इझिली सोडवता येतील, हे लक्षात घ्या. आता पुढचा जो आपण व्हिडिओ बनवणार आहे तो म्हणजेच पॉलिमरचा असणार आहे, हे लक्षात ठेवा. थँक्यू व्हेरी मच.